या बातमीवर आपलं लक्ष असणार आहेच, मात्र आता पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। प्रशांत बंब यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील सभेत गोंधळ, प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला धक्काबुक्की झाल्याची माहिती। गवळी शिवराम गावात हा कार्यक्रम सुरू असतानाचा प्रकार। परळीतील विरोधी उमेदवाराला पाडू असं सर्व इच्छुक पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांनी सांगितलंय। परळीत तुतारीच वाजणार, खासदार बजरंग सोनवणेंचं वक्तव्य। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रोहित पाटलांना पाठिंबा। रोहित पाटील तासगाव कवठे महाकाळमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात। स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडेंकडून पाठिंबा जाहीर। रत्नागिरीतील विधानसभेत ओबीसी जन मोर्चाचा गुहागरमध्ये राजेश वेंडल आणि राजापूरमध्ये अविनाश लाड यांना पाठिंबा। पाठिंब्यामुळे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता। सरोज अहिरेंच्या पायाखालची जमीन सरकली, मी माघार घेणार असल्याच्या अफवा विरोधकांनी पसरवल्या। राजश्री अहिराव यांचा विरोधकांवर टोला। शिरूरचे पवार गटाचे उमेदवार अशोक पवारांच्या मुलाला अपहरण करून मारहाण। अशोक पवारांची शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार। पुरंदर विधानसभा मतदारसंघात महायुतीत खटके, भाजप पदाधिकाऱ्यांकडून अजितदादा गटाचे उमेदवार संभाजी झेंडेंची निवडणूक आयोगात तक्रार। पुरंदरमध्ये शिवतारे आणि संभाजी झेंडेंमध्ये मैत्रीपूर्ण लढत। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात प्रशांत यादव आणि शेखर निकम यांच्यात वार पलटवार। आमचा नाद करू नका, आमचा बाप शरद पवार, प्रशांत यादव यांचं वक्तव्य। तर मी कधीही कोणाचा बाप काढत नाही, शेखर निकम यांचं प्रत्युत्तर। परभणीत एमआयएमच्या उमेदवारीवरून गोंधळ। एमआयएमचे जिल्हाध्यक्ष इम्तियाज खान यांनी बोगस उमेदवारी दाखल केल्याची एमआयएम पक्षाकडून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी। साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत। शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर यांची मिलीभगत। ठाकरे गटाचे उमेदवार हर्षद कदम यांची शंभूराज देसाईंवर टीका। भिवंडीत ठाकरे गटाला धक्का, माजी आमदार रुपेश म्हात्रेंचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने म्हात्रे नाराज होते। महायुतीत तिकीट न मिळाल्यानं नाराज असलेल्या शिवाजीराव सावंतांचा अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदेंना पाठिंबा। माढ्याची निवडणूक निर्णायक वळणावर। शिवाजीराव सावंत आरोग्यमंत्री तानाजीराव सावंतांचे बंधू। वाशीमधील कारंजा मतदारसंघाचे प्रहारचे उमेदवार महेश चव्हाणांचा भाजपात प्रवेश। चव्हाणांच्या प्रवेशाने राजकीय चर्चांना उधाण। जयंत पाटील महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री। रोपळे येथील प्रचार सभेत करमाळा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार नारायण पाटलांचं वक्तव्य। मधुरिमा राजे या राजेश लाटकरांच्या अर्ज माघारीची वाट पाहत होत्या। लाटकरांची निवडणूक लढण्याची तीव्र इच्छा होती। कोल्हापूर उत्तरच्या जागेबाबत शाहू महाराज छत्रपतींचं वक्तव्य। आर्वी विधानसभा मतदारसंघातील लढत भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरणार। भाजप उमेदवार सुमित वानखेडेंची प्रतिक्रिया। आमदार दादाराव केचे यांची बंडखोरी थांबवल्यानंतर भाजपला दिलासा। विजय शिवतारेंच्या नावाचा बलून लावणाऱ्या हॉटेल मालकाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल। शिवतारेंविरोधात युवक काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती। सुरक्षेचा भंग करून माझ्या जीवाला हानी करण्याचा 3 अज्ञात व्यक्तींचा प्रयत्न। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र। महायुतीच्या विजयावर कोणत्याही बंडखोराचा परिणाम होणार नाही, रवींद्र चव्हाणांकडून विश्वास व्यक्त। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अनियमित कर्ज वाटप प्रकरण। कर्ज वाटून झालेल्या नुकसानीस तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार। सोपन रणजितसिंह मोहिते, संजय शिंदे, बबनराव शिंदेंच्या अडचणीत वाढ। माझ्या नावावर कर्ज असायचा प्रश्नच नाही, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचं षडयंत्र। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अनियमित कर्ज वाटप प्रकरणावर दीपक साळुंखेंची प्रतिक्रिया। चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक तसंच भाजपचे निवडणूक प्रमुख घृणेश्वर पाटील यांची पक्षातून हाकलपट्टी। पक्षविरोधी कारवाया केल्यानं कारवाईचा बडगा। जळगावच्या पाचोरा तालुकाध्यक्ष भाजपचे अमोल शिंदे यांची भाजपमधून हाकलपट्टी। बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं कारवाईचा बडगा। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील आरपीआय आठवले गटाकडून पदाधिकाऱ्यांचं निलंबन। महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यानं कारवाईची घोषणा। ठाकरे गटाचे हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडेंची पक्षातून हाकलपट्टी। माजी खासदार वानखेडेंवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका। नंदुरबार जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा। पक्षश्रेष्ठींकडून विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप। शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विजय भांबळे प्रचारादरम्यान भावूक।
शरद पवार यांच्या समोरच भांबळे झाले भाऊक. भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार. भाजपा उमेदवार महेश चौगुले यांची शहरात जोरदार पदयात्रा. रॅलीत हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. पुण्यातील मुळशीचे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांचा प्रचार सुरू. आदिवासी बांधवांचा मांडेकरांना पाठिंबा. शिरूरमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार माऊली आबा कटकेंच्या प्रचाराला सुरुवात. बैलगाडीतून मिरवणूक काढत प्रचाराला सुरुवात. ठिकठिकाणी कटकेंचं ग्रामस्थांकडून स्वागत. भंडाऱ्याच्या साकोली विधानसभेत नाना पटोलेंच्या अनुपस्थितीत मुलीकडून प्रचार. माझ्या वडिलांना लोक मोठ्या प्रमाणात मतदान करतील. प्रिया नाना पटोले यांच्याकडून विश्वास व्यक्त. धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी भाऊ अजय मुंडे यांच्याकडून मतदान जनजागृती रॅली. रॅलीत हलकी संबळचं विशेष आकर्षण. काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांच्या प्रचारात काँग्रेस कार्यकर्ते सहभागी. राजेंद्र मुळक यांच्यावर पक्षानं कारवाई केल्यानंतरही कार्यकर्ते प्रचारात. मुळक यांची रामटेकमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी. माढ्यात आईच्या प्रचारासाठी लेक मैदानात. मिनल साठेंसाठी कनिष्काचा डोर टू डोर प्रचार. मिनल साठे माढ्याच्या महायुतीच्या उमेदवार. नागपुरात उमेदवारांचा प्रचारासाठी पदयात्रेवर भर. सकाळी थंडीतही उमेदवारांच्या पदयात्रेद्वारे प्रचार. पूर्व नागपूरमध्ये भाजपचे कृष्णा खोपडे निवडणुकीच्या रिंगणात. माजी आमदार बाबाजानी दुराणींनी मनोज जरांगेंची भेट घेतली. बाबाजानी दुराणी शरद पवार गटाचे पाथरीतील बंडखोर उमेदवार. ज्योती मेटे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. ज्योती मेटे बीड विधानसभेच्या मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार. सुरेश वरपुडकर यांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट. सुरेश वरपुडकर पाथरी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार. भंडारा पवनीतील अपक्ष उमेदवार कपिल भोंडेकरांना जीवे मारण्याची धमकी. भोंडेकरांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. पोलिसांकडूनही तपास सुरू. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला. नाशिकमध्ये राज्यात सर्वात कमी 14 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद. उत्तरेकडील वाऱ्याचा प्रवाह पुढील 5 दिवस कायम राहण्याचा अंदाज. सिंधुदुर्गात तापमानाचा पारा घसरला. सध्या 26 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान. येत्या काही दिवसात आणखी तापमान घसरण्याची शक्यता.